वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, त्याचबरोबर आरोग्य विभाग विविध उपक्रमांनी परिपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक विभागाची कामकाजाची स्वतंत्र अशी पद्धत असल्याने प्रत्येक विभागाने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग हा उपक्रमशील विभाग म्हणून अलीकडे गणला गेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाअंतर्गत अभिनव संकल्पना या विभागाने प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांचे जाणीवपूर्वक लक्ष जाईल अशा सायन्सचा मोहीम असणारा प्रतिज्ञा फलक लावून या विभागाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. फलक वाचणारा अंतर्मुख होऊन या फलकावर सहीसाठी आपोआपच पुढे येतो आणि त्यावरील विचार वाचतो. मुलगा आणि मुलगी यांना घरामध्ये समान मानण्याबरोबरच स्त्री भ्रूणहत्येस एक नागरिक म्हणून विरोध करण्याचे आवाहन या प्रतिज्ञा फलकावर केलेले आहे. मुलींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक समानतेबरोबरच बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन देखील इथे आहे. त्यामुळेच हा फलक अभिनव उपक्रम म्हणून चर्चेस आला आहे. महिला व बालविकास विभागाचे त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. या सही अभियान मोहिमेमध्ये कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि उपक्रमशील शिक्षक सदाशिव राठवळ यांनीही सहभाग नोंदवून उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे जनजागृती होईलच, पण स्त्री पुरुष समानता या मूल्याची खऱ्या अर्थाने जपणूक होईल असे मत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी यावेळी व्यक्त केले आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये असा फलक लागला आणि नागरिकांचा सहभाग त्यामध्ये वाढला तर अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.